4 जणांना अटक करण्यात आलेली आहे। महापालिकेच्या कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयासमोर ही कारवाई झाली आहे। 3 लाखांमध्ये 1 महिन्याचं बाळ हे सगळेजण विकणार होते। महापालिकेच्या कसबा पेठ कार्यालयासमोर ही कारवाई झाली आहे। पुण्यामध्ये बाळाच्या विक्रीचा कट उधळण्यात आलेला आहे आणि या प्रकारामध्ये 3 आरोपी महिलांसह एकाला अटक करण्यात आलेली आहे। 1 महिन्याच्या बाळाला 3 लाखात विकण्याचा त्यांचा कट होता, तो उधळण्यात आलेला आहे। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांच्याकडून। अरुण, 1 महिन्याच्या बाळाला 3 लाखात विकण्याचा त्यांचा कट होता, काय अधिक माहिती आहे? यामध्ये 2-3 महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये आहेत। त्यात म्हणजे की सगळे जे आरोप आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत। म्हणजे कोणी उल्हासनगरचा आहे, कोणी डोंबिवलीचा आहे, कोणी हडपसर मधला आहे पुण्याच्या, तर कोणी पिंपरी चिंचवड मधला आहे। हे चारही लोक एकत्र येऊन त्यांनी हे साधारणपणे 1 महिन्याचा अर्भक जे आहे, बाळ जे आहे ते विकायला आणलं होतं। ही माहिती पुण्यातल्या फरासखाना पोलिसांना कळाली आणि त्यांनी सापळा रचून या चौघांना अटक केली। आता पुढचा भाग असा आहे की हे बाळ ते कुणाला विकणार होते, तर या संदर्भात जी प्राथमिक माहिती मिळते त्यानुसार हे बाळ ते पिंपरीमध्ये विकणार होते असं कळतंय। अर्थात याबाबतचा तपास अजून व्हायचा आहे। 3 लाखांमध्ये हे बाळ विकलं जाणार होतं असं देखील कळतंय। आणि पुढचा एक मुद्दा म्हणजे की हे बाळ त्यांनी कुठून आणलं होतं, तर याचा तपास आता पोलीस करत आहेत। या चौघांनाही ताब्यात अटक करण्यात आली आहे। त्यामुळे आता पुढच्या उद्याच्या दिवसभरामध्ये या संदर्भातली माहिती मिळेल। एक गोष्ट मात्र निश्चित या ठिकाणी गंभीर म्हणावी लागेल ती म्हणजे अशा पद्धतीच्या घटना, म्हणजे पुण्यामध्ये बाळ विक्री साठी आणणं किंवा बाळाची चोरी होणं किंवा विकण्यासाठी म्हणून बाळ पळवून नेणं, अशा घटना यापूर्वी देखील घडलेल्या आहेत। त्यामुळे एका अर्थाने हे ह्युमन ट्रॅफिकिंग ज्याला म्हणतो अशाच पद्धतीचा हा गुन्हा आहे आणि तो अतिशय गंभीर आहे। एकतर छोट्याशा बाळाला एखाद्या मातेपासून वेगळं करणं आणि ते अशा पद्धतीने विकणं हा निश्चितपणे गंभीर गुन्हा आहे आणि या बाबतीत केवळ पोलीस यंत्रणा आणि जर आरोपींकडे एक नजर टाकली तर वेगवेगळ्या ठिकाणाहून हे सगळे आरोपी दिसून येत आहेत। एखादी मोठी आंतरराज्यीय टोळी यामध्ये सहभागी असण्याची शक्यता आहे का? हे बाळ कोणाचं याबाबत काही कळू शकलंय का? निश्चितपणे यामध्ये टोळी सक्रिय असण्याची शक्यता आहे। यापूर्वी देखील त्यांनी अशाच पद्धतीनं बाळाची चोरी करून विकलंय का, विकण्यात आलेत का, अशा याचा देखील तपास आता पोलीस करतायत। आणि महत्त्वाचं म्हणजे की हे बाळ कुणाचं हे अजूनपर्यंत कळलेलं नाही। मात्र हे निश्चितपणे जर चोरीचं असेल, कुठनं चोरून आणलं असेल तर त्याचा देखील आता तपास होणार आहे। मात्र एकापेक्षा जास्त अशा पद्धतीचे त्यांनी गुन्हे केले असतील तर ती एक मोठी टोळी किंवा एक साखळी यामध्ये गुंतलेली असण्याची शक्यता आहे। खूप खूप धन्यवाद अरुण, आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।